नमस्कार बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक डॉक्टर रामकृष्ण दत्तात्रय बदने, ग्रामीण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वसंतनगर येथे हिंदी या विषयाचा प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे। यापूर्वीच्या 4 व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या चरित्राचा जागर जयंतीच्या निमित्ताने घालतो आहोत। आज या 5व्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मागे न पाहिलेले काही विचार या व्हिडिओच्या माध्यमातून पाहावयाचे आहेत। मी यापूर्वी आपल्याला पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून गोपीनाथरावजींचा संपूर्ण जीवनपट संक्षेपाने आपल्यासमोर मांडला होता। त्यानंतर आपण पाहिलं फुले शाहू आंबेडकरांचा विचाराचा रथ खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाण्याचं काम गोपीनाथरावांनी कशा पद्धतीने केलं। मग ते शिक्षण क्षेत्राच्या बाबतीमध्ये असेल, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असेल, आरक्षणाच्या बाबतीमध्ये असेल, सामाजिक समरसतेच्या बाबतीमध्ये असेल, शिका संघटित वाणी संघर्ष करा याबद्दलचं त्यांनी केलेलं काम असेल। संघर्ष करा हा जो सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मंत्र होता, तर त्या संघर्षासाठी योग्य दिशा कोणती याबद्दलचा विचार गोपीनाथरावांनी कशा पद्धतीचा केला। त्यानंतर संघर्ष गोपीनाथरावांनी कोणाच्या विरोधामध्ये केला याबद्दलचा विचार आपण पाहिला। संघर्ष कुणासाठी केला याबद्दलचा विचार देखील यापूर्वी मी आपल्यासमोर मांडलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपल्याला मात्र संघर्ष करण्याचं तंत्र आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की गोपीनाथरावांनी संघर्ष करण्याचं तंत्र कोणत्या पद्धतीचं अवलंबिलं होतं, ही गोष्ट या निमित्तानं मी आपल्यासमोर मांडणार आहे। ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की संघर्ष एकट्यानं करतो म्हटलं तर तो संघर्ष होऊ शकत नाही आहे। इतिहास आपल्याला ग्वाही देतो की छत्रपती राजे शिवरायांनी देखील मावळ्यांना सोबतीला घेऊनच मुघलांच्या विरोधामध्ये संघर्ष केला होता। अहिल्याबाई होळकरांनी देखील आपल्याला माहिती आहे की आपल्या समविचारी व्यक्तींना सोबत घेतलं आणि त्यांनी संघर्ष केलेला आहे। चांगुलपणाच्या विरोधामध्ये संघर्ष, चांगुलपणा निर्माण करण्यासाठी वाईटाच्या विरोधामध्ये जेव्हा आपल्याला संघर्ष करायचा असतो तेव्हा आपल्याला काही चांगली माणसं सोबत घ्यावी लागतात आणि त्यांच्या मदतीने संघर्ष करावा लागतो। हे तंत्र गोपीनाथरावजींना माहिती असल्यामुळं त्यांनी काही महत्त्वाच्या समविचारी व्यक्तींशी मित्रत्व केलं, मैत्र जीवांचं बनवलं आणि त्याच्यातून खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की या संघर्षाला यशापर्यंत घेऊन जाण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं। आणि म्हणून त्यांनी ज्या ज्या समविचारी व्यक्तींशी मैत्री केली त्याचा देखील आपण जर विचार केला तर लक्षात येतं की गोपीनाथरावांना आपल्या आयुष्यामध्ये जे काही वंचितांच्यासाठी, बहुजनांच्यासाठी संघर्षामध्ये यश आलं त्याचं कारण जर काय असेल तर त्यांनी समविचारी व्यक्तींशी केलेली मैत्री आहे, ही गोष्ट आपण इथं लक्षात घेतली पाहिजे। कुणाकुणाशी त्यांनी मैत्री केली, आपण जर त्यांचं सगळं चरित्र बघितलं तर लक्षात येतं की त्यांनी जी मैत्री समविचारी व्यक्तींशी केलेली आहे त्यामध्ये ते प्राथमिक शिक्षक म्हणून शिक्षण घेत असताना एकनाथ मुंडे जे त्यांच्याच गावातले आहेत त्यांच्याशी त्यांची बालवयामध्ये मैत्री झालेली आपल्याला दिसून येतं। माध्यमिक शिक्षण घेत असताना त्यांनी विष्णू मुंडे नावाचा त्यांचा मित्र आहे, ते एकत्र एका रूममध्ये राहत आहेत, या मित्राला देखील त्यांनी त्या काळामध्ये जोडून घेतलेलं आपल्या लक्षामध्ये येतं। माध्यमिक शिक्षण घेत असताना त्यांनी अशोक शेठ सामत असतील, श्रीराम जोशी, बाबासाहेब पाठक, अशोक मुजळकर, सुभाष दगडगुंडे या काही मित्रांना आपल्या सोबत घेतलेलं आहे किंवा त्यांच्याशी जीवस्य कंठस्य जीवाभावाची मैत्री केलेली आपल्याला दिसून येते। आणि अशाच प्रकारची मैत्री ते आयुष्यभर जोडत गेलेली आपल्याला दिसून येतात। अंबेजोगाईला जेव्हा महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी गोपीनाथरावजी येतात त्या ठिकाणी त्यांना एक अत्यंत महत्त्वाचा मित्र सापडतो किंवा ते एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीशी त्याची मैत्री होते आणि ती व्यक्ती म्हणजे प्रमोदजी महाजन आहेत। डिसेंबर 2013ला TV9ला जी मुलाखत दिली गोपीनाथरावजींनी त्या मुलाखतीमध्ये त्यांनी याबद्दलचा आपला अनुभव सांगितलेला होता। ते असं म्हणाले की मी मित्र कुठल्याही राजकीय पक्षात किंवा संघटनेत नव्हतो। मी आणि प्रमोद महाजन जेव्हा मित्र झालो त्यावेळेला मी मात्र कुठल्याही राजकीय पक्षातही नव्हतो आणि कुठल्या संघटनेतही नव्हतो, पण माझी आणि प्रमोदजीची मात्र विद्यार्थी दशेमध्ये दोघांची मैत्री झालेली होती। कॉलेजमध्ये आम्ही जेव्हा विद्यार्थी संसदेच्या निवडणुका लढवत असो दोघांचेही पॅनल वेगवेगळे होते, तरी परंतु आमच्यामध्ये मैत्रीमध्ये आम्ही कधीच कटुता येऊ दिली नाही, मैत्री ही आम्ही जतनच केलेली आहे, अशाही पद्धतीचा विचार त्यांनी त्यावेळेस व्यक्त केलेला आपल्याला दिसून येतो। आणि याच मैत्रीचं नंतर नात्यामध्ये रूपांतर झालं हेही त्यांनी पुढे बोलत असताना सांगितलेलं होतं। ते म्हणाले हर्सुल आणि नाशिक
मध्ये आणीबाणीच्या विरोधामध्ये जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणून मला आणि प्रमोदजींना एकाच जेलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि या काळात आमची मैत्री अधिक दृढ झाली आणि आमचे विचार एकमेकांशी अत्यंत जवळून या ठिकाणी जुळून आलेले दिसून येतात। ते आपल्याला माहिती ही मैत्री पुढे आयुष्यभर चाललेली आहे। मुंबईमध्ये पूर्ण अपार्टमेंट जे आहे वरळी भागामध्ये, तर त्या पूर्ण अपार्टमेंटमध्ये गोपीनाथरावजी आणि प्रमोदजी हे एकाच इमारतीमध्ये राहत होते हे आपल्याला माहीत असेल। आणि जेव्हा प्रमोदजीवर त्यांच्या भावानं गोळ्या झाल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर प्रमोद महाजनांनी जर पहिल्यांदा कुणाची आठवण केली असेल तर ते म्हणतात माझी आठवण केली। ते म्हणाले माझा गोप्या कुठं आहे, त्याला लवकर बोलवा। म्हणजे असं म्हणतो आपण की माणूस शेवटाला देवाचं किंवा आपल्या जवळच्या माणसाची आठवण करत असतो। प्रमोद महाजनांनी देखील आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला जर कुणाची आठवण केली असेल तर गोपीनाथरावांची आठवण केली। आणि म्हणून हे जीवस्य कंठस्य अशा प्रकारचे मेहुणे हे पुढचं नातं आहे, परंतु खरे जर ते कोण असतील तर एकमेकांचे मित्र होते आणि म्हणूनच त्यांना राजकारणामध्ये एकमेकांच्या सहाय्याने सहाय्य करून अवघे धरून सुपंत या प्रकारचं राजकारण त्यांना करता आलं, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। पुढे विलासरावजी देशमुख नावाचा एक अत्यंत जीवस्य कंठस्य मित्र गोपीनाथरावजींना मिळालेला आपल्याला दिसून येतो। गोपीनाथरावजींनी त्यांच्या 60व्या वाढदिवसाच्या निमित्तानं कथन करत असताना आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं होतं की मी पुण्याला कायद्याचं शिक्षण घेत होतो, लॉचं शिक्षण घेत असताना 3ऱ्या वर्षाला असताना विलासरावांची ओळख ॲडव्होकेट भास्करराव आव्हाडांनी मला करून दिली आणि लॉच्या 3ऱ्या वर्षापासून माझी आणि विलासरावजींची मैत्री झालेली आपल्याला दिसून येते। पुढे मीही जिल्हा परिषदेवर निवडून आलो उजनी गटातनं, तेही या ठिकाणी लातूरमधून जिल्हा परिषदेवर निवडून आलेले आहेत। मीही खेड्यातून आलेला होतो, तेही खेड्यातून आलेले होते। आमच्या दोघांचे जिल्हे देखील एकमेकांच्या शेजारी होते। आम्ही दोघंही 1980ला एकदाच आमदार झालो। दोघांनाही आमदार होण्याचं सौभाग्य एकदाच प्राप्त झालेलं आहे। एवढाच फरक होता की विलासरावजी हे गर्भश्रीमंत घराण्यामध्ये जन्माला आले होते आणि गोपीनाथरावजी एका शेतमजूर व्यक्तीच्या घरी जन्माला आलेले आपल्याला दिसून येतात। दोघांचे पक्ष वेगळे होते तरी परंतु दोघांनी आपल्या एकमेकांच्या मैत्रीमध्ये कधीही अडसर येणार नाही याची काळजी घेतलेली आपल्याला दिसून येते। त्यांनी त्यांचा किस्सा सांगितला, ते असं म्हणाले की 1980ला मी आणि विलासराव निवडून आलो, त्या कालावधीमध्ये काही अशी दळणवळणाची म्हणावी तशी व्यवस्था नव्हती। मी, विलासरावजी, गंगाधर स्वामी आम्ही तिघेही लातूरहून कुर्डुवाडीपर्यंत रेल्वेने जात असो आणि तिथून बसनं मुंबईला जात असो आणि बसला जाऊन तिथं मुंबईमध्ये इराण्याच्या हॉटेलमध्ये तिघेही एकत्र जेवण करत असो। म्हणजे आमच्यातलं मित्रत्व हे तेव्हापासून एकमेकांच्या जवळच असलेल्या मित्रत्वामध्ये कधी खंड आलेला नाही आहे। त्यांनी एक अनुभव सांगितला होता की आम्ही दोघे पांढरा लेंगा आणि झब्बा काळ्या बंद गळ्याचं जॉकेट घालून विलासराव आलेले होते। मी माझ्याकडे मात्र जॉकेट नव्हतं आणि आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ उभे होतो। बाकीच्या आमदारांना विलासरावने विचारलं की आम्ही दोघं कसे दिसतोय, तेव्हा आमदार म्हणाले की आम्हाला थोडा फरक वाटतोय की तुमच्या गळ्यामध्ये जॉकेट आहे, तुमच्या अंगामध्ये जॉकेट आहे आणि गोपीनाथराव मात्र विदाऊट जॉकेटचे आहेत, एवढी मात्र उणीव दोघांच्यामध्ये दिसते आहे। एवढं ऐकल्याबरोबर दुसऱ्या दिवशी विलासराव आले। विलासरावने गोपीनाथरावला जवळ बोलवलं, बाकी आमदार उभे होते। त्यांनी आपल्या जवळच्या पीएला म्हणा बोलावून घेतलं आणि ते त्यांच्यासारखंच काळं जॉकेट जे काय बंद गळ्याचं आहे ते गोपीनाथरावांना घालायला सांगितलं। दोघांनी सारखे जॉकेट घातले, एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवले आणि विलासराव म्हणाले बाकीच्या आमदारांना की आता आम्ही कसे दिसतो, तर तेव्हा ते म्हणाले की आता खरंच तुम्ही मित्र म्हणून शोभून दिसतात। आणि गोपीनाथराव सांगतात की पहिल्यांदा मला जॉकेट विलासरावांनी दिलं आणि तेव्हापासून मी जॉकेट घालायला प्रारंभ केला। तो मी आत्तापर्यंत म्हणजे श्वासाच्या अंतापर्यंत त्यांनी आपल्या मित्रानं दिलेल्या जॉकेटचा आठवण म्हणून सतत जॉकेट ते वापरत राहिलेले आहेत। अशी ही जीवाभावाची मैत्री विलासरावजी आणि गोपीनाथरावजींच्यामध्ये आपल्याला दिसून येते। या मैत्रीमध्ये देखील ते म्हणतात की एकदा कटुती आलेली होती। लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये माझे कार्यकर्ते आणि विलासरावांच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये भांडणं झाली आणि म्हणून आमच्या दोघांच्या मध्ये मनभेदही झालेला होता। आम्ही एकमेकांना काही दिवस बोलत नव्हतो। तेवढ्यामध्ये मी ज्या रेणापूर मतदारसंघामधून निवडून येतो त्या रेणापूरला तहसीलचं उद्घाटन होतं आणि त्या काळामध्ये विलासरावजी हे राज्याचे मुख्यमंत्री होते। अचानक मला विलासरावजींचा फोन आला आणि म्हणाले की गोपीनाथराव, उद्या मी रेणापूरच्या तहसीलचं उद्घाटन करायला येतोय, तुम्ही त्या भागाचे
आमदार आहात, आपल्याला उद्याला त्या कार्यक्रमासाठी यायचं आहे. आणि मला आश्चर्याचा धक्का बसला की माझा मित्र मुख्यमंत्री असून देखील तो काय करतो तर मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी मला बोलवलं. आणि मग मी दुसऱ्या दिवशी त्या उद्घाटनाला पोहोचलो. आमची गळाभेट झाली, मनभेद दूर झाले आणि आमचं पुन्हा मनोमिलन झालं. आणि ते मनोमिलन मात्र शेवटपर्यंत मग कधी आमच्यामध्ये मतभेद झालेले नाही आहेत याबद्दलचं देखील आठवण गोपीनाथरावनी विलासरावांच्याबद्दल सांगितलेली आहे. ते म्हणाले की आमचं युतीचं सरकार 1999ला पडलं आणि नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आलं. आमचं सरकार पडलं याचं दुःख होतं, पण त्या दुःखामध्ये एका गोष्टीचा आनंद होता की 1999च्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून विलासरावजींनी शपथ घेतली होती. माझा मित्र मुख्यमंत्री झाला होता याचा मला तितकाच आनंद होता. म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या दोघांच्यामध्ये किती जीवश्य कंठस्थ मित्रत्व होतं. दोघांचं नेतृत्व असेल, दोघांचं वक्तृत्व असेल, ते किती असामान्य होतं याचा अनुभवही आपण अनेक वेळेस घेतलेला आहे. आणि आता लातूरला मला वाटतं विलासरावजींचा पुतळा झालेला आहे आणि गोपीनाथरावजींचा देखील तिथेच पुतळा मित्र म्हणून करण्याचा ठरावही जिल्हा परिषदेने घेतल्याचं मी वाचलेलं होतं. म्हणजे या मित्रांची खरोखरच आजच्या वर्तमान काळामध्ये मित्र कसे असावे त्याचा आदर्श म्हणून जर घ्यायचा असेल तर मला असं वाटतं की या मित्रांच्याकडे बघितलं पाहिजे. मी मागे गोपीनाथरावजींच्या जयंतीच्या निमित्ताने एक लेख लिहिला होता आणि त्या लेखाचं शीर्षकच होतं मैत्री जगतातील भीष्माचार्य लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. आणि मला असं वाटतं की ते एका अर्थानं चुकीचं आहे असं मानता येणार नाही, ते एका अर्थानं खरंच आहे हेच आपण लक्षात घेतलं पाहिजे. विलासरावजींनी नंतर महाराष्ट्राचं राजकारण सोडलं, ते दिल्लीत गेले. गोपीनाथरावजींनी महाराष्ट्राचं राजकारण सोडलं, ते दिल्लीत गेले. विलासरावजी ही ग्रामविकास मंत्री होऊनच तुम्हाला माहिती आहे की त्यांनी ते पद भोगलं. गोपीनाथरावनी देखील तेच पद भोगलेलं आहे. आपला मित्र निघून गेला, पहिला मित्र प्रमोद महाजनजी निघून गेले, त्यानंतर विलासरावजी निघून गेले. विलासरावजी निघून गेल्याच्या नंतर गोपीनाथराव म्हणाले की माझा मित्र विलासरावजींना जे काही त्यांचे अधुरे स्वप्न होते ते मला ग्रामविकास मंत्री म्हणून ते पूर्ण करायचे, परंतु दुर्दैवानं त्यांनाही ते स्वप्न पूर्ण करता आले नाहीत. कदाचित आपला मित्र प्रमोद महाजनजी हे जग सोडून गेलेत, आपला दुसरा मित्र विलासरावजी हे जग सोडून गेलेले आहेत. तेव्हा आता आपल्याला इथं कशाला राहायचं, आपण आपल्या मित्रांच्याच भेटीला गेलं पाहिजे असा विचार करून तर गोपीनाथरावजी लगेच लवकर गेले नसतील ना, असाही एक विचार करायला मला असं वाटतं की या अंगानं देखील विचार करावा. इतकी मैत्री या तिघांची होती ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यांच्या मैत्रीच्या बद्दल बोलायचं झालं तर छगन भुजबळ आणि गोपीनाथरावजींची मैत्री खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. तुम्हाला माहिती आहे की छगन भुजबळ हे शिवसेनेत होते, शिवसेनेतून ते नंतर राष्ट्रवादीमध्ये आले. राष्ट्रवादीचा आणि गोपीनाथरावजींचा 36 आकडा असताना देखील छगन भुजबळांना मित्र म्हणून पक्षाचा विचार न करता त्या दोघांनी एकमेकांच्या वरती जीवश्य कंठस्थ प्रेम केलेलं आपल्याला दिसून येतं. ओबीसीच्या लढ्यामध्ये दोघं एकमेकाला छोटा मोठा भाऊ समजून एकमेकांच्या सोबत लढताना दिसतात. नव्हे छगन भुजबळ अनेक वेळेस म्हणतात की ओबीसीच्या या चळवळीमध्ये गोपीनाथरावजी हे माझे नेते आहेत, ते माझे मोठे भाऊ आहेत. म्हणजे दोघांचे पक्ष वेगळे असले तरी ओबीसीच्या चळवळीसाठी दोघांनी केलेलं काम मित्रत्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं होतं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. छगन भुजबळांनी एक अनुभव सांगितला. ते असं म्हणाले की 2014ला ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकीला मी उभा होतो. दुर्दैवानं त्या निवडणुकीमध्ये मी लोकसभेला पडलो आणि भारतीय जनता पार्टीचे गोपीनाथरावजींच्या प्रयत्नामुळे 42 खासदार निवडून आले. एकीकडं भारतीय जनता पार्टीमध्ये जल्लोष केला जात होता आणि दुसरीकडे मी मात्र पराभूत झाल्यामुळं माझं मन थोडंसं पराभूत भावनेत गेलं होतं. अशाच वेळेला तिकडं जल्लोष चालू असताना गोपीनाथरावजींनी आठवणीनं मला फोन केला आणि मला फोन करून म्हणाले की छगनजी, पराभवानं अजिबात खचायचं नाही. बहुजनाचे नेते अशा पराभवानं कधीच खचत नसतात. ते फिनिक्स पक्षासारखे राखेतनं पुन्हा एकदा उभारी घेत असतात. मी तुमच्या पाठीमागं आहे, अजिबात खचायचं नाही. या प्रकारचा तशा अवस्थेमध्ये देखील त्यांनी जो मला प्रोत्साहन दिलं, हे प्रोत्साहन माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. या प्रकारचा अनुभव त्यांनी सांगितला. यावरून एक गोष्ट लक्षात येते की गोपीनाथरावजींनी किती प्रकारे मित्रत्व जपण्याचा प्रयत्न केलेला आहे, टिकवण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट आपण लक्षात घेण्यासारखी आहे. उदयनराजे भोसले आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवरायांचे वंशज, त्यांना देखील केवळ वंशजापुरतंच न ठेवता त्यांना राजकारणामध्ये प्रत्यक्ष सहभागी करता आलं पाहिजे यासाठी त्यांच्याशी त्यांची मैत्री होते. त्यांना कृष्णा खोरे विकास मंडळाचे उपाध्यक्ष करण्याचं काम करतात. ते कृष्णा खोरे विकास मंडळाचे उपाध्यक्ष करतात त्यांना. त्यानंतर महसूल राज्यमंत्री हा दर्जा देखील देण्यासाठी गोपीनाथरावजींनी खूप खटाटोप केलेली आपल्याला दिसून येते. म्हणून उदयनराजेंबरोबर त्यांचं जीवश्य कंठस्थ मित्रत्व असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मनोहर जोशी मुख्यमंत्री आहेत,
गोपीनाथरावजी उपमुख्यमंत्री आहेत, तरी परंतु मनोहर जोशी असं म्हणतात की माझी आणि गोपीनाथरावांची मैत्री ही परमनंट मैत्री होती. त्या मैत्रीमध्ये कुठल्याच प्रकारचा भेद किंवा कमतरता येऊ दिलेली नाही. आम्ही ती मैत्री शेवटपर्यंत परमनंट राहिलेली आहे. नारायण राणे देखील म्हणतात की राजकारणापलीकडची मैत्री माझी आणि गोपीनाथरावांची होती. आम्हा दोघांची मैत्री कशी होती तर राजकारणाच्या पलीकडची मैत्री होती. यशवंतराव गडाख हे काँग्रेसचे खूप मोठे पश्चिम महाराष्ट्रातले नेते, नगर जिल्ह्यात त्यांचं खूप मोठं काम आहे. आणि हे यशवंतराव गडाखांनी स्वतः अनुभव सांगितला की ते म्हणाले की मी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेसाठी उभा होतो. त्यावेळेला गोपीनाथरावांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की कोणीही यशवंतरावांच्या विरोधामध्ये प्रचार करायचा नाही आहे. यशवंतरावांना आपल्याला एक हाती निवडून आणायचं आहे. बघा, पक्ष काँग्रेसचा हे भाजपचे आहेत, परंतु त्यांनी त्यांना मदत केलेली आहे निवडून आणण्यासाठी. कशामुळं तर यशवंतराव म्हणतात की गोपीनाथरावांचा हा विचार होता की चांगली माणसं राजकारणामध्ये निवडून आली पाहिजेत आणि म्हणून माझी आणि त्यांची आयुष्यभर या प्रकारची मैत्री राहिलेली आहे. चांगल्या माणसांची मैत्रत्व जोडणं आणि ते टिकून ठेवणं हा गुण गोपीनाथरावांच्या ठिकाणी होता आणि संघर्षासाठी अशी माणसं सोबत घेणं गरजेचं आहे हे छत्रपती शिवरायांकडून त्यांनी शिकलं असावं आणि म्हणून त्यांनी या पद्धतीचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. दैनिक पुढारीचे डॉक्टर प्रतापसिंह जाधव सांगतात की आमची राजकीय विचारसरणी वेगळी होती, पण राजकीय विचारसरणी जरी वेगळी असली तरी आमचं मित्रत्व मात्र फार जीवश्य कंठस्थ होतं. आम्ही मैत्रीमध्ये कधीही वेगळेपणा येऊ दिलेला नाही आहे. विजयसिंह मोहिते पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील खूप मोठे नेते, तर त्यांच्याशी देखील गोपीनाथरावांनी मैत्री केली. त्यांना देखील आपल्या पक्षाकडे घेऊन येण्याचं मोठं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांची आई विजयसिंह मोहिते पाटलांची आई ही गोपीनाथरावांना आपल्याला माहिती आहे की स्वतःचा मुलगा समजते. इतकी मैत्री जोडलेलं काम आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. परभणीचे विजय गव्हाणे हे सुरुवातीला वेगळ्या विचारसरणीचे होते, पण गोपीनाथरावांनी त्यांच्याशी मैत्री केली आणि मैत्री करून त्यांना देखील आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आणली आणि या पक्षाला परभणी भागामध्ये मराठवाड्यामध्ये वाढवण्यासाठी त्यांचा या ठिकाणी सहकार्य घेतलेलं आपल्याला दिसून येतं. विजय गव्हाणे देखील म्हणतात की साहेबांनी एकदा माझ्याशी मैत्री केली, त्यांनी मैत्री अर्धवट सोडली नाही तर शेवटपर्यंत त्यांनी ती मैत्री टिकून ठेवलेली आहे. नांदेड जिल्ह्यातील संभाजी पवार आपल्याला माहीत असेल की त्यांची आणि गोपीनाथरावांची अत्यंत जीवश्य कंठस्थ अशा प्रकारचे मित्रत्व होतं. सध्या नायगाव विधानसभेचे विद्यमान आमदार राजेश पवार त्यांचा अनुभव कथन करताना सांगतात की माझे वडील संभाजी पवार आणि गोपीनाथरावजी यांची खूप जवळची मैत्री होती. आयुष्यभर ते मित्र म्हणून सोबत राहिले. माझ्या वडिलांना शेवटच्या क्षणाला मुंबईमध्ये दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलेलं होतं. गोपीनाथरावांचं व्यस्त शेड्यूल असताना देखील गोपीनाथराव वेळोवेळी दवाखान्यात यायचे, माझ्या वडिलांची असतेनं चौकशी करायचे, त्यांच्याशी त्यांना भेटायचे आणि मला सतत धीर देत जायचे. माझ्या वडिलांशी असलेली त्यांची मैत्री ही शेवटपर्यंत टिकून राहिली. या प्रकारचं मित्रत्व त्यांनी त्यांच्या अनुभवातून व्यक्त केलेलं आपल्याला दिसून येतं. प्रवीण बर्दापूरकर जे आहेत, प्रवीण बर्दापूरकरांनी देखील गोपीनाथरावजींच्या आणि त्यांच्या मैत्रीबद्दल लिहिलेलं आहे. ते असं म्हणाले की एकदा संभाजीनगरला माझ्या 2 पुस्तकांचं प्रकाशन मी ठेवलेलं होतं. निमंत्रित मी नितीन गडकरी साहेबांना केलेलं होतं. गोपीनाथरावजींना काही निमंत्रित केलेलं नव्हतं. ॲट ए टाईमला त्यांना निमंत्रित करावं की नाही असा प्रश्न आमच्या मनात उपस्थित झालेला होता आणि जर केलं तर ते येतील की नाही. परंतु अशा अवस्थेमध्ये देखील गोपीनाथरावजी संभाजीनगरला आले, माझ्या पुस्तक प्रकाशनाला उपस्थित राहिले आणि त्या पुस्तक प्रकाशनाला उपस्थित राहून भाषणामध्ये बोलताना म्हणाले की प्रवीणजींनी मला निमंत्रण दिलं असतं काय, नाही दिलं असतं काय, मी या पुस्तक प्रकाशनाला आलोच असतो, कारण प्रवीण माझा जीवश्य कंठस्थ मित्र आहे. म्हणजे मित्रत्वामध्ये मान पान या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता प्रत्येक ठिकाणी मित्रत्व अबाधित राहिलं पाहिजे. या प्रकारचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. सुशीलकुमार शिंदे सरांनी देखील या ठिकाणी आपला अनुभव शेअर करताना सांगितलं. ते म्हणाले की भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून गोपीनाथरावची निवड झाल्यानंतर मी सोलापूरला रेस्ट हाऊसला त्यांचा सत्कार केला होता आणि घरीही बोलवलं होतं आणि त्यांच्याशी असलेलं माझं मित्रत्व मी कधीही कमी होऊ दिलेलं नाही आहे. हे मित्रत्व जास्तीत जास्त कसं टिकून राहील यासाठीच मी काम केलेलं आहे. या प्रकारचा विचार सुशीलकुमार शिंदे देखील या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला दिसून येतात. तर मला असं वाटतं की अशा प्रकारे हर्षवर्धन पाटील असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, या सगळ्यांशी गोपीनाथरावजींनी जीवश्य कंठस्थ अशा प्रकारचं मित्रत्व केलं. या सगळ्या समविचारी व्यक्तींशी मित्रत्व करण्याच्या पाठीमागची भूमिका काय होती तर यांना सोबत घेऊन वंचित बहुजनांच्या विकासासाठी जिथे जिथे यांचा हातभार आपल्याला घेता येईल तो घ्यावा
आणि या लोकांचा विकास घडवून आणावा यासाठी त्यांनी मला असं वाटतं की संघर्षाचं हे सूत्र अवलंबिलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि म्हणून देखील मला असं वाटतं की त्यांचं ही गोष्ट आपण लक्षात घेण्यासारखी आहे। आता आपण संघर्षाच्या शेवटच्या मुद्द्याकडे येणार आहोत की गोपीनाथरावजींनी संघर्ष करताना समविचारी मित्रांशी मित्रत्व करून संघर्षामध्ये यश प्राप्त करण्याचा प्रयत्न केला। केवळ गोपीनाथरावजींनी आतापर्यंत उल्लेख केलेल्या गोष्टीशीच त्यांनी संघर्ष केला असा नाही, तर गोपीनाथरावजींना मृत्यूशी देखील संघर्ष करावा लागला। आपल्या सगळ्यांना माहीत असेल मला माहीत नाही, परंतु आपल्याला या निमित्ताने मी आठवण करून देतो की गोपीनाथरावजींना किती वेळेस मृत्यूशी संघर्ष करावा लागलेला आहे। 10 डिसेंबर 1998ला साहेबांची विमान दुर्घटना झालेली आहे। ते जेव्हा उपमुख्यमंत्री असताना सातारा दौऱ्यावर होते त्यावेळेला खिडकीची काच फुटली आणि विमान भरकटलेलं होतं। अशा वेळेला कदाचित माणूस जिवंत राहू शकत नाही, पण या दुर्घटनेतनं देखील गोपीनाथरावजी त्यावेळेला मृत्यूशी संघर्ष करून पुन्हा एकदा फिनिक्स पक्षासारखे उभे राहिलेले आपल्याला दिसून येतात। त्यांना मृत्यूशी दुसऱ्यांदा जो संघर्ष करावा लागला तो 1 ऑक्टोबर 2004ला। तुम्हाला माहिती आहे की बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीच्या निवडणूक प्रचारासाठी ते गेलेले आहेत आणि या बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखलीच्या प्रचार सभेसाठी ते हेलिकॉप्टरने गेलेले आहेत आणि त्यावेळेला हेलिकॉप्टर पावसामध्ये अडकतं आणि ते हेलिकॉप्टर भरकटलं गेलं। अशाही अवस्थेमध्ये गोपीनाथरावजी याही वेळेस बालंबाल बचावले आहेत आणि यावेळेला देखील त्यांनी मृत्यूशी संघर्ष करून विजय प्राप्त केलेला आपल्याला दिसून येतो। आणि तिसरा मृत्यूचा संघर्ष त्याने 30 डिसेंबर 2006ला केलेला आपल्याला दिसून येतो। बीडवरून येताना मर्सिडीज गाडी एका लेकराला वाचवताना एका झाडावरती गाडी आदळलेली आहे। गाडीचं खूप मोठं नुकसान झालं, साहेबांनाही बराचसा मार लागला, परंतु यात देखील त्यांनी मृत्यूवरती संघर्ष करून विजय मिळवला आणि त्यातनं देखील ते बालंबाल वाचलेले आपल्याला दिसून येतात। ही तिसरी घटना देखील आपल्याला माहिती असेल। चौथी घटना परभणीला एका कार्यक्रमामध्ये ते स्टेजवर आहेत, स्टेजवर अनेक लोक आहेत आणि एकदम स्टेज कोसळतं आणि त्याच्यात देखील गोपीनाथरावजी जखमी होतात, परंतु गोपीनाथरावजींना तिथे देखील या ठिकाणी मृत्यूवरती विजय प्राप्त करता येतो। ही घटना देखील आपण लक्षात घेतली पाहिजे। किनवटला देखील गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये देखील गोपीनाथरावजी बालंबाल बचावले आहेत। म्हणून या लोकनेत्याला आयुष्यभर तर संघर्ष करावा लागला, परंतु कित्येक वेळेला मृत्यूशी देखील संघर्ष करावा लागला, परंतु 3 जून 2014 रोजी मात्र मृत्यूनं शेवटी त्यांना गाठलेलं आपल्याला दिसून येतं। कुठल्याही कार्यक्रमाला वेळेवर न येणारा त्यांच्या घड्याळाशी कधीच सूत जुळलेलं नाही आहे। प्रत्येक कार्यक्रमाला ते वेळ चुकवून जायचे, परंतु या वेळेला मात्र या देशाचे विकास मंत्री झाले, लोकांच्या अनेक अपेक्षा होत्या, पण अशा अपेक्षेच्या काळात मला असं वाटतं की त्यांना हे जग सोडून जावं लागलं। याच्यापेक्षा दुःखद घटना आयुष्यामध्ये दुसरी कुठली असू शकते आणि खऱ्या अर्थानं गोपीनाथरावजींचा संघर्ष या ठिकाणी मृत्यूचा विजय झाला आणि गोपीनाथरावांना शरीरानं मृत्यूला सामोरं जावं लागलं। जरी ते संघर्षात मृत्यूशी शरीरानं अपयशी ठरले असले तरी ते विचारानं मला असं वाटतं की आजही ते जिवंत आहेत, परंतु त्यांचे विचार जिवंत ठेवण्याचं काम तुम्ही आणि मी अनुयायी म्हणून खऱ्या अर्थानं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। या अर्थानं मी आपल्यासमोर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी जो शिका संघटित आणि संघर्ष करा, आपण मागील काही व्हिडिओपासून संघर्ष कुणाकुणाविरुद्ध केला, कसा केला आहे की नाही, आणि या सगळ्या गोष्टींचा विचार मी आपल्यासमोर ठेवला आहे। मला या व्हिडिओच्या निमित्तानं आपल्याला एवढीच अपेक्षा करायची आहे की साहेबांनी जे दिलेले विचार आहेत ते विचार आपण सगळे कृतीत आणूया। आपापल्या पद्धतीनं आपल्याला सूर्य जरी नाही होता आलं गोपीनाथरावांसारखं, तरी पंथी म्हणून का असेना, आपल्या पावलापुरता का असेना, परंतु संघर्ष करून प्रकाश देऊन हे जग उजळून टाकण्याचा प्रयत्न तुम्ही आणि मी करूया, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। खरं तर गोपीनाथरावांच्याबद्दल बोलायचं झालं तर शरीर माणसाचं काळीच वाघाचं अशी त्यांची आदा होती। शरीर माणसाचं काळीज वाघाचं अशी त्यांची आदा होती, म्हणूनच महाराष्ट्रातील जनता गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्यावरती फिदा होती। म्हणूनच महाराष्ट्रातील जनता गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्यावरती फिदा होती। अशा प्रकारचं हे खऱ्या अर्थानं ढाण्या वाघ आपल्यातनं निघून गेलेलं आहे आणि म्हणून आपण त्यांना त्यांच्या जाण्यानंतर देखील त्यांच्या विचारांना कृतीत उतरून जिवंत ठेवण्याचा एक अनुयायी म्हणून प्रयत्न करूयात। तो तुम्ही आणि मी कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून या व्हिडिओला याच ठिकाणी मी पूर्ण विराम देतो।